नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅनरा बँक संदर्भातील जॉबची माहिती सांगणार आहे. मित्रांनो, कॅनरा बँकमध्ये जॉबची अपडेट निघाली आहे. ही अपडेट कोणती आहे, काय नाही, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे. तरी मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशाप्रकारे कॅनरा बँकमध्ये जॉब करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे कोणता शैक्षणिक पात्रता असायला पाहिजे, त्यांची लोकेशन कुठे आहे, काय नाही, आणि अर्ज कशाप्रकारे करू शकता, तारीख किती आहे, काय नाही, आणि किती जॉबची ओपनिंग निघाली आहेत, काय नाही, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन म्हणजे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासमोर साजरी करणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला अशाच प्रकारे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील, जसे की नवीन जॉबची माहिती, नवीन अपडेट, नवीन कॉलेजविषयी माहिती, याबद्दलची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसला बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅनरा बँक संदर्भातील सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता. कॅनरा बँक अप्रेंटिस भरती 2025 अंतर्गत एकूण 3500 अप्रेंटिस पदांची भरती जाहीर झाली आहे. कॅनरा बँक अप्रेंटिसशिप वॅकन्सी 2025साठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी कॅनरा बँक अप्रेंटिस रिक्वायरमेंट 2025 अप्लाय ऑनलाईन करून करता वयोमर्यादा, पगार, अर्ज फीस आणि निवड प्रक्रिया तपासावी. कॅनरा बँक अप्रेंटिस भरती 2025द्वारे उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात करिअरची मोठी संधी उपलब्ध आहेत. अर्जाची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2025 आहे. मित्रांनो, तुम्हाला आता सांगतो टोटल जागा किती आहेत. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता. जागा आहेत 3500 म्हणजे 3500. आता तुम्हाला सांगतो त्यासाठी पदाचं नाव काय आहे आणि किती पदे आहेत. पदाचे नाव आहे अप्रेंटिस आणि पदसंख्या आहेत 3500 म्हणजे एकूण मित्रांनो 3500 पदसंख्या आहेत. होय मित्रांनो, 3500 पदसंख्या आहेत आणि एवढ्याची भरती निघाली आहे कॅनरा बँकमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही तयारी करत असाल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आता सांगतो शैक्षणिक पात्रता काय आहे. तर मित्रांनो, शैक्षणिक पात्रता आहे ती म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट असणं पाहिजे. म्हणजे मित्रांनो, तुमचं ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो पगार किती असणार आहे. पगार असणार आहे मित्रांनो प्रति महिना 15,000 रुपये पगार. म्हणजे मित्रांनो, ते असणार आहे स्टायपंड. म्हणजे मित्रांनो, त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता वयाची अट आहे 28 वर्ष 1 सप्टेंबर 2025 रोजी. म्हणजे तुमचं वय 20 ते 28 वर्ष असणं आवश्यक आहे. जर तुम्ही 22चे असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आणि मित्रांनो, जर तुमचं वय 29 असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही. त्यामुळं तुमच्याकडे ही सर्व माहिती असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता नोकरीचे ठिकाण आहे पूर्ण भारतभर. म्हणजे मित्रांनो, स्टेट वाईज तुम्हाला ड्युटी दिली जाईल. जसं की महाराष्ट्र झालं, गुजरात झालं, राजस्थान झालं, अशा ठिकाणी तुम्हाला त्या बँकच्या ब्रँचनुसार तुम्हाला नोकरी दिली जाईल. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता. आता तुम्हाला सांगतो अर्ज फी किती असणार आहे. तर मित्रांनो, जनरल, OBC, EWS यासाठी 500 रुपये. आणि मित्रांनो, जे लोक आहेत SC, ST, PWBD शुल्क नाही, म्हणजे मित्रांनो 0 रुपये आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा अर्ज भरू शकता. तुम्हाला सांगतो की तुम्ही कशाप्रकारे अर्ज भरू शकता. जसं की ऑनलाईन. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. मित्रांनो, तुम्हाला सांगतो अर्ज भरण्याची तारीख किती आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अर्ज भरण्याची तारीख आहे 23 सप्टेंबर 2025. आणि मित्रांनो, अर्जाची शेवटची तारीख आहे म्हणजे अंतिम तारीख आहे ती म्हणजे 12 ऑक्टोबर 2025. तर मित्रांनो, हे तुम्हाला 2 तारीख लक्षात असायला पाहिजे. जर का तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे हे 2 तारीख लक्षात असणे आवश्यक आहे. मित्रांनो, तुम्हाला आता सांगतो की निवड प्रक्रिया कशी असणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक नक्की बघा जर तुम्हाला बँकेत जॉब करायचा असेल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता निवड प्रक्रिया. तर मित्रांनो, निवड प्रक्रिया आहे ऑनलाईन मेरिट लिस्ट. त्यानंतर मित्रांनो, लोकल लँग्वेज टेस्ट म्हणजे तुमच्याकडे लोकल लँग्वेज येणं असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही ते बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्यानंतर मित्रांनो, मेडिकल एक्झामिनेशन. ही निवड प्रक्रिया आहे. मित्रांनो, तुम्हाला आता सांगतो अर्ज कसा करायचा. तर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी तुम्हाला अगोदर त्यांच्या बेसिक वेबसाईटवर जायला पाहिजे. वेबसाईटवर गेल्याच्या नंतर तिथं एक हे असते रिक्वायरमेंट, तिथे तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर अप्रेंटिस सिलेक्शन निवड असे असते, तिथे तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर ऑनलाईन अर्ज भरा. ऑनलाईन अर्ज भरल्याच्या नंतर आवश्यक कागदपत्र जे आहेत ते तुम्ही अपलोड करायला पाहिजे. अपलोड केल्याच्या नंतर अर्ज फीस किती आहे काय नाही हे सबमिट करा. सबमिट केल्याच्या नंतर तुम्ही त्याची एक प्रिंट काढून घ्या. असं केलं असेल तर मित्रांनो, तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आणि जर तुम्ही अभ्यास चांगला केला असेल तर तुम्हाला ही जॉब लागू शकते. मित्रांनो, आता मी तुम्हाला थोडक्यामध्ये निष्कर्ष सांगतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता कॅनरा बँक 2025 रिक्वायरमेंट भरती. तर मित्रांनो, ही बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी
पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी आहे. एकूण 350 अप्रेंटिस पदाच्या जागा कॅनरा बँकेमध्ये उपलब्ध आहेत. त्यासाठी मित्रांनो खूप हमी येतील, पण तुम्ही अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करणं आवश्यक आहे. म्हणजे मित्रांनो जर का तुम्ही पात्र असाल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करणं आवश्यक आहे. तर मित्रांनो ही होती आत्ताची नवीन अपडेट बँकेसंबंधित. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की कॅनरा बँकेतील जागा किती आहेत, काय नाही, आणि तुम्ही कशाप्रकारे फॉर्म भरू शकता, त्यासाठी तुमची निवड कशाप्रकारे होऊ शकते, काय नाही, याबद्दलची मित्रांनो सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेलो आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला, काय नाही, कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारे मित्रांनो जर का तुम्हाला नवीन जॉबची इन्फॉर्मेशन, नवीन माहिती पाहिजे असेल तर तुम्ही एकच काम करा, ते म्हणजे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राबरोबर शेअर करा. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.